माझा संशय खरा आहे का? हो ना? अमूल्या, काय तू अगं? ओ माय गॉड, वहिनी अगं! दादा, आता आपल्याला वहिनीला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. अगं जायला कशाला हवं? आत्ता फॅमिली डॉक्टरला बोलवतो, थांब. अरे वेड्या, फॅमिली डॉक्टरकडे नाही, गायनेकोलॉजिस्ट कडे. हाय, 2 मिनिटं फोनवर बोलूया का? मेसेजवरच बोलू. ताई बाजूला झोपली. काहीतरी मॅनेज कर, 2 मिनिटं फोनवरच बोलूया. सो आपल्या सगळ्यांना परीक्षेत खूप चांगले मार्क्स मिळाले, तर आपण असाच अभ्यास करू, असे चांगले मार्क्स मिळू आणि चांगले डॉक्टर हो. येस. ते पण अमूल्या, आम्हाला चांगले मार्क्स मिळतात कारण आम्ही फुल टाइम MBBSच करतो. तू जॉब करून अभ्यास करतेस तरी सुद्धा एवढे चांगले मार्क्स. खरंच कमाल आहे यार अमूल्य तुझी. एवढ्या गडबडीतही तू कसा अभ्यास करतेस? ते माझं सिक्रेट. ए काय ग, सांग ना. हो हो. अगं काही नाही, एखादी गोष्ट जेव्हा आपण कमी वेळेत शिकतो ना, तेव्हा सतत त्याच गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे होतं असं की ती गोष्ट आपल्या पटकन लक्षात राहते. मग राहतो प्रश्न रिव्हिजनचा. सो रिव्हिजनसाठी मी ना म्हणजे प्रवासात म्हणा किंवा ऑफिसच्या मधल्या ब्रेक मध्ये म्हणा, सो अशा वेळेला मी पटकन माझी रिव्हिजन करून घेते. सो त्यामुळे गोष्टी माझ्या डोक्यात एकदम फिट बसतात. ए, तुम्ही सुद्धा ही ट्रिक ट्राय करायला पाहिजे. येस, नक्कीच. ग्रेट यार. ना कॉफी हो यार, येत जाऊ इथे. मला अनाटॉमीचा बुक दे ना आज घरी, प्लीज. देते. प्लीज. अमूल्या तुंपलवार. रुक्मिणी देवी. हाय, अगं कशी आहेस तू? मी एकदम मस्त. तू कशी आहेस? बस मजेत. मग काय चाललंय काय? अगं मी सध्या MBBS करतेय आणि माझा पार्ट टाइम जॉब सुद्धा सुरू. वाव, म्हणजे मी एका भावी डॉक्टरशी बोलते तर. मी ओळख करून देते. या, हे दोघं माझे फ्रेंड्स. ही पूजा आणि हा राजकुमार. हॅलो. आणि फ्रेंड्स, ही आहे रुक्मिणी देवी. तशी ही ताईची क्लासमेट आहे, पण आमची चांगली मैत्री झाली. मग आरती कशी आहे? ताई सुद्धा एकदम मजेत. काय करते काय सध्या ती? ती लेक्चरर आहे. ओ नाईस. अगं हो, ताईचं लग्न ठरलंय. इनफॅक्ट पुढच्याच महिन्यात लग्न आहे. अरे वा, मस्तच. काय मग, कोण आहे तो लकी वन? विक्रांत वानखेडे. विक्रांत वानखेडे. हॅलो. हा जी, बोला. कॉलेजमध्ये आहेस का? नाही, मी बाहेर आहे. हा, 2 मिनिटं आहेत का तुला?
बोलायचंय जरा. हो बोला ना. मला भेटायचंय तुला. चालेल. कुठे भेटायचं? मी घरीच आहे, पण हे बघ, तुझी धावपळ होणार असेल ना तर मी येते तुला भेटायला. नाही नाही आजी नको, म्हणजे तुम्ही नका त्रास करून घेऊ. मी येते तुम्हाला भेटायला. ठीक आहे, मग आत्ताच ये. आत्ता? हो का? वेळ नाहीये का तुझ्याकडे? नाही म्हणजे तसं नाही. ठीक आहे, मी 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 एक अर्ध्या तासात येते. ये, मी वाट बघते. ठेवते फोन. हो. बरं झालं अमूल्य घरी येते ते. हा वेदांत ना उगाच मला कारण देतोय साखरपुडा पुढे ढकलण्याची. नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की पार्टी ऑफिसला जायचं नाहीये का तुला? हा नाही म्हणजे तसं काही ठरलं नाहीये माझं आज. पण एक मिनिट, तू असा अचानक का विचारतेस मला हे? नाही मी असंच म्हणजे. अरे अमूल्य, ये ग ये. आजी नमस्कार. नमस्कार, कशी आहेस? बस बरी आहे मी. कॉलेजमधनं डायरेक्ट आलीस ना? बरं, तू चहा घेणार का कॉफी? सांग बरं. नाही नाही नको. मी ऍक्च्युली आत्ता कॅफे मधूनच आले. आत्ताच तिकडे कॉफी झाली. अच्छा, वेदांत होता ना बरोबर? नाही, ते मी कॉलेजच्या फ्रेंड सोबत गेले होते. आज आमच्या क्लास टेस्टचा रिझल्ट लागला ना, सगळ्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले म्हणून आम्ही सगळे मिळून कॅफेमध्ये गेलो होतो. बरोबर. बरं तू थांब, मी आलेच जरा. हा, सासूबाई कशा आहात? सासूबाई काय हल्ली कमी ऐकायला येतं का तुम्हाला? डोंट वरी, तुमची ही सून तुमचा व्यवस्थित इलाज कर. अहो मी तुम्हाला विचारत होते कशा आहात? बरे आहात ना? आपण दोघं मिळून आपला संसार सुखाचा करू, हे असं सांगायला पाहिजे होतं, हो की नाही? हीच काळजी वाटते ना तुला? हो, पण आम्हाला थोडासा वेळ मिळाला असता तर. अगं पुन्हा तेच. ठीक, मी विचार करेन. पण आत्ता कोणाला काही सांगू नकोस. हा, आणि बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हा, थँक्यू आजी, थँक्यू सो मच. अगं त्यात थँक्यू काय? हा, आजी एक गोष्ट सांगू, खरंच आम्हा सगळ्यांना तुमचा खूप आधार वाटतं. थँक्यू. अरे माझ्या आई अण्णांच्या नजरेला नजर नाही मिळू शकणार मी. माझ्या आईच्या डोळ्यात येणारे अश्रू मी थांबवू नाही शकणार. माझ्या आई अण्णांना फक्त माझ्यामुळे त्रास होतो हे मला बघितलं नाही जाणार वेदांत. आणि तेव्हा माझ्याकडे फक्त एकच उपाय उरेल, आणि तो म्हणजे आत्महत्या. पण नाही, तेव्हा सुद्धा तुला हेच वाटेल की अमूल्या तू कशाला भाऊ करतेस या गोष्टीचा. अगं तू काय अमूल्य 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 म्हणून काही होणार नाहीये. सांग, आहे तुझ्याकडे या गोष्टीचा उपाय? बोल ना, काय सोल्युशन आहे तुझ्याकडे? बोल. वेदांत वानखेडे, लाज वाटते का? अरे आज तुझ्यामुळे हिला इतका त्रास होतोय, दिसतंय का? अरे बाबा बस झालं ना, बस. सांगून टाक तिला की तुला ती आवडते. सांगून टाक तिला की तुझं तिच्यावर प्रेम आहे. सांगून टाक की तुला तिच्याशीच लग्न करायचंय. तुझा प्रॉब्लेम काय माहिती वेदांत? तू ना एक नंबरचा फट्टू आहेस. तुला काय वाटतं रे, बाहेर जाऊन मारामारी केली म्हणजे तुझ्यात खूप हिंमत आहे? अरे हे सगळं ना कोणीही करू शकतं.
खरी हिंमत कशाला लागते माहितीये? आपल्या आवडत्या व्यक्तीवर आपलं जे प्रेम आहे ना ते व्यक्त करायला, पण ती तुझ्यात नाहीये. अरे वेदांत, तुझ्या जागी मी असतो ना तर आता तिच्या समोर जाऊन उभा राहिला असतो, तिच्या डोळ्यात बघितलं असतं, तिचा हात धरला असता आणि तिला बोललो असतो, अमूल्या आय लव्ह यू, आय लव्ह यू. असं का वागतोयस? अरे बघ जरा तिच्याकडे काय अवस्था झाली आहे तिची. हे बघ वेदांत, अभी नहीं ना, कभी नाही. अरे आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. माझं अमूल्यावर प्रेम होतं आणि ते प्रेम मी व्यक्त करू नाही शकलो. आणि वेदांत, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा माणसाच्या आयुष्यात पश्चाताप होणं सुरू होतं ना तेव्हा तो माणूस संपतो. आता माझ्याकडे काय बघतोय? तिच्याकडे बघ. वेदांत, अरे मी इथे उभी आहे. अरे बोल ना वेदांत, तिकडे बघून बोल. हे बघ, माझं ठरलं, मी हा साखरपुडा करू शकत नाही. मी माझ्या आई अण्णांना अजून दुखावू शकत नाही. संपला विषय. बोलायचं इतकं सगळं झाल्यानंतर मी वेदांशी शांतपणे बोलायला गेले, त्याला व्यवस्थित मी बोलत होते, तर तो उलट मलाच म्हणतोय की अमूल्य छोट्या छोट्या गोष्टींचा भाव करत जाऊ नकोस. काय हे सगळं? आई अगं, आता मलाच कळत नाही की मी या गोष्टीला कसं हँडल करायला पाहिजे. उद्या जाऊन आमचा साखरपुडा झाला तर मी आई अण्णांना काय सांगणार आहे? त्यांना काय म्हणणार आहे की मी आणि वेदांत हे सगळं नाटक करत होतो? बघा बघा आम्ही कशी सगळ्यांसोबत गंमत केली. काय अवस्था होईल आई अण्णांची. ह्या सगळ्यामध्ये भर म्हणजे आजी मला सांगताय की नूतन काकूंना जर हे सगळं कळलं ना तर त्या तुझं आणि विक्रांतचं सुद्धा लग्न होऊ देणार नाही. मी ना सारी बाजूने अडकले गेले. सांग ना, मी काय करू आता? कसा तिढा सोडू हा? म्हणजे हा सर, सर या तुम्ही मागितलेल्या फाईल्स. नाही ते ठीक आहे. तू एक काम कर, अमूल्याला केबिन मध्ये पाठव. सर त्या तर गेल्या. काय? कधी? आता थोड्या वेळापूर्वीच गेल्या सर. थोडाशी एकही शब्द न बोलता गेल्या. मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण त्या तशाच गेल्या. नक्की घरीच गेले ना का पॅन्ट्री मध्ये वगैरे कुठे आहे? नाहीये सर, त्या बॅग घेऊन गेल्या. सर खरं सांगू का, मी त्यांना याआधी असं कधीच पाहिलं नाही. ठीक आहे, तू मी सर फाईल्स. तर खरंच खूप मोठं टेन्शन बघ ना ग. आणि वेदांत काही समजून घ्यायलाच तयार नाही. अमूल्या ग, अशा परिस्थितीत तो सुद्धा गोंधळला असेल ना. ताई, तो काही गोंधळलेला नाहीये. तो आहे ना जबाबदारी झटकतोय. अमूल्या, आपल्याला सगळ्यात जास्त भीती अण्णांची वाटते ना. मग आता आपण अण्णांना सगळं खरं खरं सांगून टाकूया का? बरोबर आहे ताई तुझं. मला वाटतं की आता हाच एक मार्ग आहे. पण अमूल्या, आपण जर अण्णांना सगळं सांगून टाकलं आणि अण्णांनी चिडून नूतन काकूंना सांगितलं तर नूतन काकू चिडून माझं आणि विक्रांतचं लग्न तर नाही ना मोडणार. अमूल्य, हे जर का सगळं असं झालं ना तर अमूल्य, आय नो खरं तर थोडा उशीरच झालाय, पण ते म्हणतात ना, देर आहे और दुरुस्त आहे.
आणि आय ऑल्सो नो की मी तुझ्यावर खूप रागावतो, चिडतो, तुझ्यावर ओरडतो. आपली खूप भांडणं होतात. पण मला कधी समजलंच नाही ग याच्या मागे नेमकं काय. अमूल्य, खरं सांगू, मला ना तू आधी अजिबात आवडायची नाहीस. डोक्यात जायची माझ्या. खूप राग यायचा मला तुझा. पण मग हळूहळू तू ऑफिस जॉईन केलंस, आपली मैत्री झाली, आणि मग हे आपण खोटे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झालो. सो ह्या सगळ्यात ना मला समजलं की मला नेमकं काय वाटतंय. सो अमूल्य, मला ना तू सतत माझ्या आजूबाजूला हवीस. आणि तुझ्या नसतेस ना, म्हणजे तुझ्या घरी जातेस ना, तेव्हा मी काहीतरी कारण शोधतो आणि तुला मेसेज किंवा कॉल करतो. अमूल्य, तू 24 तास मला माझ्या आजूबाजूला हवीस. आणि मला ना खरंच आधी असं कळलं नाही की नेमकं काय होतंय. आणि मग मी मला विचारलं की काय आहे. मग त्यावर माझं मन मला म्हणालं की मिस्टर वेदांत वानखेडे, तुम्हाला अमूल्याची सवय लागली. आणि असं म्हणतात की ज्या माणसाची आपल्याला सवय लागते ना, आपण आपली पूर्ण लाईफ त्या माणसासोबत स्पेंड केली पाहिजे. सो अमूल्य, तू मला आयुष्यभर माझ्या सोबत हवीस. तू मला आणि माझ्या लाईफला कंप्लीट करतेस. ऍक्च्युली आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या वेदांत सरांनी मला लग्नासाठी प्रपोज केलंय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. अमूल्य, तू काय करतेस? अरे थांब वेदांत, मला सगळ्यांना न्यूज तरी देऊ दे ना. त्याचं झालं असं की तुमच्या सगळ्यांचे लाडके वेदांत सर आधी माझ्या प्रेमात पडलेत. अँड सी, आज त्यांनी मला लग्नासाठी प्रपोज केलं. अहो अमूल्य मॅडम, आम्हाला सगळं माहिती आहे हे. नाही विजय, अजून तुम्हाला काही माहिती नाही. म्हणजे हे की तुमचा हा बॉस वेदांत वानखेडे, ज्याने आजपर्यंत मला चोर, भिकारी आणि काय मूर्ख म्हणून हिणवलं. आता बघा, आज त्या माणसाला माझ्याशीच लग्न करायचं. कसं आहे ना, माणसाकडे पैसा असला की माणसाला असं वाटतं आपण काही विकत घेऊ शकतो, काही. पण विजय, हो तुमच्या सरांना समजवा, त्यांना सांगा, पैशाने माणसं विकत घेता येत नाहीत. काय रे वेदांत, जरा दोन शब्द तुझ्याशी प्रेमाने काय बोलले, ताईच्या लग्नासाठी हे सगळं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नाटक काय केलं, तू तर माझ्याशी लग्नच करायला निघालास. काय म्हणाला माहितीये, प्रेमाचं नाटक करता करता मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो. प्रेम आणि हा प्रेम ह्या शब्दाचा अर्थ तरी कळतो का रे तुला? वेदांत वानखेडे, स्वप्नातून जागे व्हा आणि सत्यात या. आणि ही जी सगळी नाटकं लावली आहेत ना, ती बंद करा. Come in.
मला काही प्रिंट्स काढायच्या. येस प्लीज. मूल्या, अगं मी वहिनी पुढच्या 3 महिन्यांची टाइमलाईन मी सरांना मेल केली. दादा तिने टाइमलाईन मेल केली आहे तुला. मला नवीन कॉस्टिंग, प्रॉफिट पर्सेंटेज आणि टाइमलाईन या सगळ्याचं प्रिंटआउट हवंय. मी त्यावर काम करेन. ऍक्च्युली मी प्रिंटआउट्स काढून दिल्या असत्या, पण सरांचा प्रिंटर आहे ना खराब झालाय. काहीही प्रिंट होऊन येतंय त्याच्यातून. काही छापून येत आहेत म्हणजे? नाही नाही नाही, काही नाही प्रिंट होऊन येत. जे बरोबर आहे तेच प्रिंट होऊन येतं. एक सेकंड, काय काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघे भांडताय आणि तुम्ही मला मधलं माकड केलंय. आद्या, मी तुझ्या स्टाफ मेंबरला प्रश्न विचारतोय आणि ती वाकड्यात शिरते. वहिनी मी वाकड्यात वगैरे काही शिरत नाहीये. आता मी तुझी एम्प्लॉय आहे ना, मग मी तुला उत्तरं देणार आणि मी तुला उत्तरं दिली बस. अमूल्य ऐकून घे. वहिनी मी तुझ्याशी बोलते, मला बाकी कोणाचंही काही ऐकून घ्यायचं नाही. अमूल्य पण मी तुझ्याशी बोलतोय ना. मी तुझ्याशी बोलते की नाही? अमूल्य पण मला मी- आणखी कुणाचंही काही ऐकून अगं मी- घ्यायचं नाही. शांत, दोघे एकदम गप्प. तुमचं हे जे काही चाललंय ना ते आधी संपवा, मग आपण बोलूयात. बाय. अमूल्य, अमूल्य प्लीज बोल ना माझ्याशी. अमूल्य, मला ना या पत्रकारांची भीती वाटते. नको नको ते प्रश्न विचारून डाऊन सोडतात ते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं एक कला आहे मॅडम. म्हणजे समजा तुमच्याबद्दल त्यांनी विचारलं की तुमचं काय मत आहे, तर सांगायचं की मी आता फक्त समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलंय आणि वानखेडे साहेबांचा वारसा पुढे नेते मी. समजा त्यांनी विरोधकांबद्दल विचारलं तर सांगायचं की व त्यांचा कारभार अतिशय लाजिरवाणा आहे, मी त्याचा निषेध करतो. आणि समजा त्यांनी असा एखादा प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं नाही, की तुम्हाला येत नाही, तर नो कमेंट्स असं म्हणायचं. तुमच्याकडून काय काय शिकायला मिळतंय मला. कला आहे मॅडम, साहेबांनी शिकवलेली कला आहे. तुम्हालाही अवगत होईल हळूहळू. चला आपल्याला ऑफिसला जायचं. आज पण बोर्ड मीटिंग तर नाही आज. सरप्राईज व्हिजिट देऊया. सरप्राईज विजिट. ठीक आहे, चला. मी आलो ठीक. एवढी मोठी यादी वर्षभराचं राशन आणून राहिले का काय? नीट वाच ती यादी कशाची येते. वेदांत वानखेडेची कामं जिथं चालू आहेत त्या साईटची यादी येते. याचं काय करायचं? तिथे आपल्याला मार्ग सापडेल.
कसला मार्ग? वेदांत वानखेडेला जायबंदी करण्याचा. सॉरी सॉरी सॉरी, थोडा उशीर झाला मला, खरंच सॉरी. सॉरी काय त्यात, रिलॅक्स. मी कॉफी सांगितली, ओके ना? मग आज आहे ना माझ्यासाठी वेळ? आज वेळच वेळ. मी खास तुझ्यासाठी लवकर निघालोय. खरं सांगतोयस ना? खरंच, मुद्दाम मी तुझ्यासाठी वेळ काढलाय. आपली भेटच होत नव्हती ना, आणि मी आता ठरवलंय की दर 2 दिवसांनी तुझ्यासाठी वेळ काढायचा. तू तुझ्या कामाच्या गडबडीतून माझ्यासाठी वेळ काढतोयस ना, यातच आनंद आहे मला. आरती, एक सांगू का? हम्म? तू हल्ली अजूनच सुंदर दिसतेस ग. ते बघ ना, काय? किती छान ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावर. लग्न ठरलंय म्हणून ना? विक्रा, बरं मी काय म्हणते, तुमचं लग्नाचं शॉपिंग झालं का पूर्ण? खाली ते काय होईल. हे बरं आलं पण तू आठवण केलीस. तुला मंगळसूत्र कसं हवंय? म्हणजे डायमंडचं चालेल की काही वेगळा डिझाईन? मला साधं सुद्धा चालेल. ठीक आहे, मी फोटो पाठवतो, तू सिलेक्ट कर. मंगळसूत्र कसंही असू दे, नवरा बायकोच्या मुठीत राहायला पाहिजे, कळलं का? आहे मी तुझ्या मिठीत. काय म्हणजे मुठीत. जी कामं चालू आहेत ना, जिथं जिथं तिथे जायचं. ते बांधकाम कुठपर्यंत आले ते बघायचं. कामगार किती आहेत ते बघायचं. त्या कामगारांची युनियन आहे का नाही ते बघायचं. त्याचे फोटो काढायचे, मला पाठवायचे. आणि महिला आणि बाल विकास मंत्र्यांना भेटायचं. साहेब बरं झालं काम दिलं. बसून बसून कंटाळा आला होता. बसून बसून आराम नसतो करायचा. भविष्याचा वेध घ्यावा लागतो, जसा मी घेतलाय जेलमध्ये बसून हे सगळं करण्यासाठी. कमी पडले तर मला सांग. साहेब किती वेळ आहे आपल्याकडे? अजिबात नाही. 16 तारखेला विक्रांतचं लग्न आहे आणि वेदांचा साखरपुडा आहे. आहे साहेब, काय मुहूर्त निवडलाय. म्हणजे एका बाजूला साखरपुडा आणि त्याच वेळेला सर साहेब साईट्सवर जायचं, बारीक लक्ष ठेवायचं. थांब वेदांत, आधी मला बघू दे काय झालंय. खूप दुखतंय का? पण लागले कुठे? पाय सरळ कर. खूप दुखतंय का? पाय मुरगळलाय माझा. ती बॅग काढ ना तू आधी. माझं मी बघते, माझी मी काढे. ओके. खूप दुखतंय का? तरी मी बोलत होतो थांब थांब, पण तू ऐकलं नाही ना, म्हणून असं झालं. माझे मोदक तुझ्यासाठीच आणले होते मी. ते काल तुला मिळाले नव्हते ना, म्हणून. पण आता काय, आता सांडले ते सुद्धा. थँक्यू अमूल्य. आय मीन सॉरी अमूल्य. अमूल्य, इथे काय बसून राहणार आहोत का आपण? चल उभी राहा. माझं मी बघते. मी डॉक्टरला बोलू? काही गरज नाहीये, माझा पाय फक्त मुरगळलाय. आता काय करायचं? माझं मी बघेन ना काय करायचं ते. तू नको उगाच मध्ये मध्ये करू. अच्छा, तुझ्या बॅग मध्ये काही आहे का? बोलले मॅडम? हा बोला मॅडम. हॅलो विजय, ऐका ना विजय, आपल्या फर्स्ट एड किट मधून तो पेन रिलीफ स्प्रे आणा. काय झालं? काही नाही हो, मी पडले. तुम्ही ऐका, तुम्ही लवकरात लवकर खाली या. आणि हो, ऑफिस मध्ये कोणाला काही बोलू नका. अरे देवा, बरोबर मी आलोच. हा, मी 0 मिनिटात आलो. हो. खूप दुखतंय का ग? नाही,
मज्जा येते. काहीतरी प्रश्न विचारायचे आपले. तू ना एक काम कर, आधी ती सँडल काढ. नाही मीच काढतो. राहू दे, काही गरज नाही. अमूल्या, अमूल्य मॅडम, काय झालं? बघा ना विजय, पडले मी. काय आज बोर्ड मीटिंग नसताना ऑफिसमध्ये येण्याचं काय प्रयोजन? वेदांत, आम्ही ऑफिसला कधीही येऊ शकतो. काय प्रॉब्लेम काय रे? अडचण होते आमची. प्रत्येक वेळेला वाकड्यात का शिरतोयस? आई, अगं मी कुठे वाकड्यात शिरतोय? उलट मी तर म्हणत होतो की तुमची गैरसोय व्हायला नको म्हणून एक नवीन केबिन, ऍक्च्युली 2 नवीन केबिन बांधून घेतो. काय म्हणतेस? नाही केबिन वगैरे होत राहील ते. मी आज एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलायला आलेलो आहे. गो अहेड सर. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये आपण जो सरसकट बोनस देतो ना, सरसकट, तो बंद. कामाच्या लायकीनुसार, रँकिंगनुसार बोनस द्यायचं. ज्याचं काम चांगलं त्याला चांगला बोनस, ज्याचं काम चांगलं नाही त्याला बोनस कमी किंवा नाहीच. ते सरसकट वगैरे ना तुमच्या काळात ते बंद. पुरुषोत्तम गुडपल्लीवर साहेब, काय आहे ना, ही सगळी एक टीम आहे आणि आम्ही इथे टीम वर्क करतो. तो हे असं बरं नाही दिसणार. आणि आपल्या कंपनीचा एक अनसेड रूल आहे, आपण जे प्रॉफिट कमवतो त्याचं 8.33% सगळ्यांमध्ये इक्वली डिवाइड होतं. नाही, हे चुकीचं आहे. पुरुषोत्तम जे काही म्हणतायत ते बरोबर आहे. प्रत्येकाला बोनस त्याच्या कामाप्रमाणेच मिळायला पाहिजे. आई, इथे ना सगळे आपापलं काम व्यवस्थित करतात. तो असं जज कोण करणार आहे? HR डिपार्टमेंट आहे आपल्याकडे. आपल्याकडे HR डिपार्टमेंट आहे. त्यांना सांगा परफॉर्मन्स शीट तयार करायला. एकदा शीट आपल्या टेबलवर आलं की आपण ठरवू बोनस कोणाला द्यायचा की नाही द्यायचा की कमी द्यायचा. हे बघा, मला वाटतं माझं काम झालेलं आहे ज्यासाठी मी आलो होतो. मॅडम, निघूया. चला.